नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे ती भारत पाकिस्तान या सामन्यातल्या अपडेटची. पाकिस्तानला पहिल्याच षटकामध्ये पहिला झटका बसलेला आहे. भारतानं प्रथम फलंदाजी केली आणि तेव्हा 175 धावा साकारलेल्या आहेत. पाकिस्तान समोर विजयासाठी 176 धावांचं लक्ष्य आहे. प्रतिनिधी आयुष शेट्टे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून आणखी तपशील घेणार आहोत. आयुष, ईशान किशननं दमदार सुरुवात केलेली आहे. 200 पेक्षा जास्त धावा भारत करेल असं वाटलेलं होतं, पण आता सध्या 175च्या धावांचा आकडा समोर आलेला आहे. विजयासाठी या धावा माफक आहेत का? नक्कीच. कोलंबोचा जो 5 स्कोर आहे गेल्या 10 इनिंगमध्ये तो 160 आहे. म्हणजे भारताने 15 धावा जास्त केल्या असं आपण म्हणू शकतो. भारताकडून ईशान किशनने 77 धावांची खेळी केली, तर त्याला तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने योग्य ती साथ दिली आणि शिवम दुबेच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघ 175 धावांपर्यंत पोहोचू शकला. विशेष म्हणजे उस्मान तारिकचा जो एक्स फॅक्टर होता त्याचा काहीही फायदा पाकिस्तानला झाला नाही. त्याने 4 ओव्हरमध्ये 24 धावा देऊन 1 विकेट घेतली. जेव्हा भारताची गोलंदाजी करायची वेळ आली तेव्हा हार्दिक पांड्याने पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली आणि दुसरा असं सैम अयूब पण आउट झालेला आहे. म्हणजे पाकिस्तान संपूर्णपणे बॅकफुटवर आहे. त्यामुळे भारत विजयाच्या जवळ आलेले आहेत असं मला वाटतंय. बरं आयुष, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. या क्षणाची आणखी एक अपडेट या सगळ्या संदर्भातली समोर येते. पाकिस्तानचा दुसरा खेळाडू सुद्धा बाद झालेला आहे. 176 धावांचं लक्ष्य आहे, पण सुरुवातीच्याच या षटकांमध्ये आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसलाय. 2 खेळाडू बाद झालेले आहेत.